अखेर आज अमरावतीकरांचा विमान प्रवासाचा वनवास संपणार आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज अमरावती विमानतळाचं लोकार्पण होत आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावरून अमरावतीकडे रवाना झाले। मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत माजी खासदार नवनीत राणा सुद्धा अमरावतीकडे रवाना झाले। आणि कमिंग टू अमरावती एअरपोर्ट आणि दादाच्या हातून आज इनॉग्रेशन आपण करत आहे एअरपोर्टचा। आणि सगळे अमरावतीकरांची स्वप्न होतं की एअरपोर्ट ॲक्च्युली 20 वर्ष झाले दादा, पण 2014 नंतर आपण टेक ऑफ आज करणार आहे इथून मुंबईवरनं। सो थँक्यू दादा, थँक्यू सो मच साहेब। कमिंग टू अमरावती एअरपोर्ट। अमरावतीकरांची विमान सेवेची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण आज लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार असेल किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या उपस्थितीमध्ये थोड्या वेळात पार पडणार आहेत। आणि या ठिकाणी संपूर्ण पोलिसांचा कळकोट्ट बंदोबस्त तिथे लागलेला आहे। मी सध्या अमरावती विमानतळाच्या बाहेरील परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण विमानतळ जे आहे ते सज्ज झालेलं आहे। सकाळी 9:45 या 72 आसनी विमानाचं या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेनं उडान होणार आहे आणि त्या पद्धतीची संपूर्ण तयारी जी आहे ती या विमानतळावर करण्यात आलेली आहे। थोड्या वेळातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर या विमानतळाचं लोकार्पण सुरू होणार आहे। आणि 3 दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवसात या अमरावती विमानतळावरून विमान जे आहे ते उडान भरणार आहे। सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील विमान जे आहे ते अमरावती मुंबई हे सुरू होणार आहे आणि त्यानंतर लगेचच काही दिवसात अमरावतीवरून दिल्लीसाठी देखील या विमानतळावरून उडान भरणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। यासोबतच जर बघितलं तर मध्य प्रदेश असेल या ठिकाणी देखील उडान घेणार असल्याचं या विमानतळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच जर बघितलं तर या विमान सेवेमुळे अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कला मोठा फायदा होणार आहे। यासोबतच अमरावतीकरांना लवकर मुंबईच्या दिशेने पोहोचता येणार आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती। आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती विमानतळाचं लोकार्पण होत आहे आणि आता अगदी काही वेळातच हा सगळा सोहळा सुरू होणार आहे। अमरावतीकरांचा विमान प्रवासाचा वनवास अखेर संपणार आहे। आठवड्यातून 3 दिवस ही सेवा अमरावतीकरांच्या समोर असणार आहे आणि 14 वर्षांनंतर अमरावती विमानतळावरून ही विमानसेवा सुरू होतीये। आठवड्यातून 3 वेळा अमरावती मुंबई दरम्यान विमानसेवा असेल। आता सध्या ही दृश्य आपण बघतोय, हे सगळे नेते आहेत जे लोकार्पण सोहळ्यासाठी आता जात आहेत। मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, इतरही सगळे दिग्गज नेते आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आपल्याला पाहायला मिळतात, गिरीश महाजन आहेत, बावनकुळे आहेत, अनेक सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सगळेजण एकत्रच आता या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रवाना होत आहेत। एकीकडची दृश्य आहेत, माजी खासदार नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहायला मिळतात आणि दुसरी दृश्य सगळे नेते एकत्र आता लोकार्पण सोहळ्यासाठी रवाना होतानाची। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आपण पाहतो हे सगळे नेते आता अमरावतीमध्ये दाखल होत आहेत आणि लवकरच हा सोहळा सुद्धा सुरू होतोय, काय नेमकं त्याचं वैशिष्ट्य असेल? विमानतळ खऱ्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री आकाश कोणकर हे मुंबई विमानतळावरून अमरावतीच्या दिशेने निघालेले आहेत। आणि यामध्ये आपण जर बघितलं असेल तर विमानातून प्रवास सगळेच मंत्री एकत्र करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि जवळपास सुमार असा कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे। अर्थात मागील काही खऱ्या अर्थाची मागणी होती की मुंबई अमरावती। निश्चित सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।